श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार भक्त हो. आज आपण श्री गुरुचरित्राच्या 3ऱ्या अध्यायाचा भावार्थ समजून घेणार आहोत. या अध्यायात सद्गुरूंचे महत्त्व, गुरुभक्तीची ताकद आणि गुरुकृपेने मिळणारे आध्यात्मिक कल्याण अत्यंत सुंदर रीतीने सांगितले आहे. मागील अध्यायात नामधारकाला सिद्धमुनींची भेट झाली. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. त्यापैकी एक महत्त्वाचा प्रश्न असा होता, गुरूंचे स्थान इतके श्रेष्ठ का आहे? यावर सिद्धमुनी सांगतात की या सृष्टीत आई वडील जन्म देतात, शिक्षक शिक्षण देतात, परंतु सद्गुरू जीवनाला योग्य दिशा देतात आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवतात. म्हणूनच गुरूंचे स्थान सर्वश्रेष्ठ मानले जाते. शास्त्रात म्हटले आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या श्लोकाचा अर्थ असा आहे की गुरु हेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे साक्षात स्वरूप आहेत. ते निर्माण करतात, पालन करतात आणि आपल्या अज्ञानाचा नाश करतात. सिद्धमुनी पुढे सांगतात की मनुष्याला संसारातील सुखदुःख, मोह, अहंकार आणि अज्ञान यांच्या बंधनातून मुक्त करणारा एकमेव आधार म्हणजे सद्गुरू. गुरूंवर श्रद्धा ठेवणारा शिष्य संकटातही खचत नाही, कारण त्याला खात्री असते की गुरूंची कृपा सदैव त्याच्या सोबत आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा ताण, चिंता आणि अस्थिरता अनुभवतो. अशा वेळी गुरूंचे नामस्मरण, गुरूंच्या शिकवणीचे पालन आणि प्रामाणिक जीवन जगणे हेच खरे साधन आहे. या अध्यायातून आपल्याला आणखी एक महत्त्वाचा संदेश मिळतो. अहंकार हा आध्यात्मिक प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे. जो नम्र राहतो, सेवा करतो आणि गुरूंच्या आज्ञेचे पालन करतो, त्याच्यावर गुरुकृपा सहज होते. गुरु आपल्याला केवळ मंत्र देत नाहीत, तर जीवन जगण्याची योग्य दृष्टी देतात. अंधारात दीप जसा मार्ग दाखवतो, तसे गुरु आपल्या जीवनाचा मार्ग प्रकाशित करतात. म्हणूनच प्रत्येक भक्ताने दररोज गुरूंचे स्मरण करावे. शक्य असल्यास गुरुचरित्राचे वाचन करावे, सत्य बोलावे, इतरांना मदत करावी आणि नम्रता जपावी. हीच खरी गुरुसेवा आहे. या अध्यायातील मुख्य शिकवण, गुरु हे परमेश्वराचे साकार स्वरूप आहेत. श्रद्धा आणि सबुरीने गुरूंची सेवा करावी. अहंकार सोडल्याशिवाय आत्मज्ञान मिळत नाही. गुरुकृपेने जीवनातील अडचणींवर मात करता येते. नामस्मरण, सत्कर्म आणि सदाचार हेच गुरूंना प्रिय आहेत. समारोप भक्त हो. श्री गुरुचरित्राचा 3रा अध्याय आपल्याला शिकवतो की गुरूंवरील अखंड विश्वास हेच जीवनाचे खरे धन आहे. जेथे गुरूंची कृपा असते तेथे भीती राहत नाही, अज्ञान नष्ट होते आणि जीवनाला नवी दिशा मिळते. चला शेवटी आपण सर्वजण प्रार्थना करूया. हे श्री दत्तगुरु, आमच्या जीवनातील अज्ञान दूर करा. आम्हाला सद्बुद्धी, नम्रता, सेवा आणि अखंड गुरुभक्ती द्या. तुमच्या चरणी आमची नितांत श्रद्धा राहू दे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.